नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. काय की मजा सर. समास नावाचा असा प्रकार व्याकरणात आहे जो आम्हाला समजला नाही आणि तुम्ही म्हणताय मजेत असाल. त्याचंच टेन्शन आलंय ना. आजच्या भागात आपण तेच पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर समासावर व्हिडिओ बनवा, समासावर व्हिडिओ बनवा. मित्रांनो, समासाबद्दल आता जास्त डिटेल मध्ये पाहण्याचा जरी हा वेळ नसला तरी मी काही तुम्हाला शॉर्टकट पद्धती सांगल. अगदी थोडक्यामध्ये 2 मिनिटात हा व्हिडिओ संपेल. पण त्याच्या अगोदर तुमच्या सुद्धा लक्षात येईल की नेमकं समास कसा ओळखायचा आणि कशा पद्धतीने आलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात नेमकं याच्या अगोदर ज्या परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत ती नेमकी कोणत्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत बघा. हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला 2 मार्कांसाठी. इथं एक शब्द दिलेला आहे आणि त्याचा तुम्हाला या ठिकाणी समास ओळखायचा आहे. ठीक आहे, तर समास ओळखत असताना याच्या जोड्या लावायच्यात. बघा, काव्यामृत आणि बारभाई. तर याच्या संदर्भानं जे काही समासाचे प्रकार आहेत त्या अगोदर आपण समजून घेऊयात आणि नंतर अशा काही प्रश्नांकडे येऊयात. पण जर त्याच्या अगोदर तुम्हाला जर या समासाचं उत्तर माहित असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी 2 मिनिटं थांबतो आणि नंतर आपण अशा समासाच्या वेगवेगळ्या भागाबद्दल समजून घ्यायला सुरुवात करूयात. ठीक आहे, चला बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समासाच्या वेगवेगळ्या घटकांबद्दल बोलत असताना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ह्या समासाचे वेगवेगळे प्रकार. आणि या समासाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये माहित करून घेताना ज्यावेळेस ह्या जोड्या लावा किंवा अशा काही प्रश्नांच्या बाबतीत विचारलं जाईल त्यावेळेस असे प्रश्न आपल्याला त्या घटकानुसार त्याचं आधी वर्गीकरण करता आलं पाहिजे किंवा ते ओळखायचे कसे हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहित असले पाहिजे. तर त्याच्यामध्ये हा जो प्रश्न होता काव्यामृत, ठीक आहे, आणि बारभाई हे शब्द. मला एक गोष्ट सांगा, आपल्याला एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे जर अशा एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जर अंक आलेला असेल, एखादी संख्या आलेला असेल आणि संख्या नंतर एखादा शब्द आलेला असेल तर त्याला आपण द्विगु समास म्हटलेला आहे. ठीक आहे, मग इथं तुम्हाला कुठे या ठिकाणी द्विगु समास दिसतंय तर हा बरोबर आहे. म्हणजे हा बारभाई हा शब्द काय येणार आहे? 12 भावांचा समूह. ठीक आहे, मग या ठिकाणी बारभाई म्हणून कोणता समूह या ठिकाणी समास आहे? द्विगु समास आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काव्यामृत आणि वैकल्पिक द्वंद्व समास की कर्मधारण्य समास या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होतंय. आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वैकल्पिक या शब्दाला वाचल्या या ठिकाणी विकल्प हा शब्द ध्यानात येतो आणि वैकल्पिक अर्थातच विकल्प. आणि जिथं विकल्प असतो ऑप्शन असतो तिथं ऑर असतो आणि ऑर असतो त्याला मराठीमध्ये किंवा म्हणतात, किंवा अथवा या अर्थानं. मग एक गोष्ट ध्यानात ठेवायची, इथं जर समजा एखादा शब्द असा आहे का काव्य किंवा अमृत असं काय होतं का? 12 किंवा भाई असं काय होतं का? नाही. म्हणजे याचा अर्थ याच्यातला कोणताही शब्द वैकल्पिक द्वंद्व समास नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काव्यामृत कशाचा अर्थ झाला? कर्मधारण्य समास झाला. ठीक आहे, आता याच्यातल्या आपण काही उदाहरणाबद्दल माहिती घेऊ. पुरुषोत्तम है ना, उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम म्हणून या ठिकाणी हा सुद्धा काय आहे? कर्मधारण्य समास आहे. ठीक आहे, उत्तम असा पुरुष. महादेव महान असा देव, ठीक आहे, म्हणून महादेव. नीलकमल ज्याचं कमल निळ आहे असा नीलकमल. महान असे राष्ट्र महाराष्ट्र. विद्या हेच धन आहे म्हणून विद्याधन. आणि मुख कमल कमलासारखे मुख. मला सांगा हे सगळे जे काही शब्द आहेत हे सगळे प्रकार कशाचे येतात? कर्मधारण्य समासाचे येतात. मग आता तुम्हाला पुढचा प्रकार सांगतो. सर द्विगु समासाचे काही उदाहरण आहेत का? हो, इथं जेवढे तुम्हाला शब्द पाहायला भेटतात ना त्याचा जो पहिला आहे ना भाग आहे तो संख्येनं सुरू झालेला पाहायला भेटल. ध्यानात ठेवायचं, परीक्षेत विचारलेले प्रश्न हेच आहेत. तुम्हाला समास ओळखा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यात एक जर द्विगु समास असेल म्हणजे तो कशा अर्थाने असेल? या ठिकाणी बघा त्रि आलंय म्हणजे काय आलंय? या ठिकाणी 3 हा शब्द आलाय. या ठिकाणी पंचवटी 5 वडांचा समूह. त्रिभुवन है ना, त्याच्यात 3 भुवन. त्याच्यानंतर नवरात्र 9 रात्रींचा समूह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. त्रैलोक्य है ना, 3 लोक है ना, ज्याला आपण त्रैलोक्य म्हणतो, 3 लोक है का नाही.
3 हा शब्द आलाय. म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या मित्रांनो, जर या शब्दांमध्ये सुरुवातीचा भाग हा जर एखादी संख्या नुसार त्यांचे घटक हे पडत असेल तर त्याला कोणता समास म्हणाल तुम्ही? द्विगु समास म्हणाल. हे ध्यानात राहील. ठीक आहे, असेच काही घटक आहेत बघा. आता मला वाटत नाही द्विगु समासाबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही शंका असेल. ठीक आहे, आता सामासिक शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे 4 किंवा 5. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं इथं किंवा हा शब्द आलाय. किंवाला मराठीत काय म्हणतात? और म्हणजे काय? विकल्प आला, ऑप्शन आला. ऑप्शन आला म्हणजे विकल्प आला, म्हणजे याचा अर्थ तो वैकल्पिक आहे का नाही. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी घटक होता बाळांनो. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण ह्या रिकाम्या जागा पाहिल्या त्यावेळेस कोणता? वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे, तर हा वैकल्पिक द्वंद्व समास या ठिकाणी आपल्याला इथं विचारलेला आहे. मग इथं तुम्हाला काय शब्द तयार होईल सांगा बरं. इथं आपण काय म्हणू? याला 4-5 म्हणू. याला काय म्हणू? 4-5. ठीक आहे, म्हणजे काय? 4 किंवा 5. कुणी जर म्हटलं ना आई कधी कधी विचारते ना, बाळ्या भूक लागली, तुला किती पोळ्या खाशील? मी म्हणजे 4-5 पोळ्या खाईल. म्हणजे काय? 4 आणि 5 9 खाईल का? नाही, एकतर 4 खाईल किंवा 5 खाईल. 4 पेक्षा थोडंफार कमी होऊ शकते, 5 पेक्षा थोडीफार जास्त होऊ शकते. शक्यतो 4 किंवा 5 या अर्थाने हा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय म्हणाल? 4-5. समासाचा कोणता प्रकार आहे? तर वैकल्पिक द्वंद्व समास. दोघांपैकी एक. दोघांपैकी एक म्हणजे 4-5. नीलकमल. आता मला एक गोष्ट सांगा, आताच आपल्याला नीलकमल हा शब्द या ठिकाणी झालेला आहे. कुठं झालेला होता? कोणत्या समासामध्ये? हा नीलकमल, निळे असे कमल. आणि हा प्रकार होता कर्मधारण्य समासाचा, कर्मधारय समासाचा. ठीक आहे, ज्याला आपण काव्यामृत या शब्दाच्या अर्थानं हा प्रकार पाहिला होता. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण आता एक घटकाबद्दल माहिती घेऊयातच. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वैकल्पिक द्वंद्व समास. हा काय समास आहे? तर कोणत्याही शब्दाची रचना होत असताना असे दोन शब्द याचा जर आपण विग्रह केला तर किंवा, अथवा, म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवायची बाळांनो, विकल्प हा शब्द आला ना, विकल्प हा शब्द झाला ना, तर विकल्प कशा अर्थाने येतो माहितीये का? तो और म्हणजे ऑप्शन या अर्थाने येतो. कोणत्या अर्थाने येतो? ऑप्शन. और म्हणजे काय असतं? किंवा असतं. और म्हणजे काय असतं? किंवा असतं. किंवा म्हणजे काय? अथवा असतं. किंवा म्हणजे काय? अथवा असतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं, अथवा, किंवा, और म्हणजे जिथं ऑप्शन दिलेला आहे त्या शब्दाला म्हणायचं वैकल्पिक समास. की कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास है ना. तर त्याच्यामध्ये या समासाचा जर आपण विग्रह केला तर किंवा असेल, अथवा असेल, वा यासारख्या पर्यायांचा वापर होतो. हे शब्द सहसा एकमेकांच्या विरोधात असतात किंवा एकमेकांच्या म्हणजे या दोन्ही पैकी एक घ्यायचा असतो. त्याचे काही आपण उदाहरण पाहूयात या ठिकाणी. पाप पुण्य. बघा हा कोणता आहे? वैकल्पिक द्वंद्व समास आहे, ज्याच्यामध्ये पाप पुण्य, एक शब्द आहे पाप आणि दुसरा शब्द आहे पुण्य. पण इथं वाचताना आपण कसं वाचू? पाप किंवा पुण्य. पाप आणि पुण्य दोन्ही सोबत नाही, पाप किंवा पुण्य. दुसरा शब्द आहे सत्य असत्य. सत्यासत्य. सत्यासत्य म्हणजे काय? एकतर सत्य किंवा एकतर असत्य. पण सत्य किंवा असत्य दोन्ही पैकी एक. हे दोन शब्द आहेत. बरे वाईट. बरे किंवा वाईट. ठीक आहे, बरे किंवा वाईट या अर्थानं. खरे किंवा खोटे. खरे खोटे. त्याचबरोबर न्यायान्याय. न्याय किंवा अन्याय. हा न्यायान्याय हा शब्द सुद्धा या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समासातला आहे. कमी जास्त. कमी किंवा जास्त, एकाच वेळी कमी आणि जास्त होऊ शकत नाही. कमी किंवा जास्त. ठीक आहे, या अर्थानं या प्रत्येकामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे? कधी किंवा वापरले, कधी अथवा वापरले. आणि असा जर घटक आलेला असेल तर इथं म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास. ध्यानात राहील हा शब्द. ठीक आहे, मला वाटतं विद्यार्थ्यांना सगळ्यात सोपा जातो तो म्हणजे है ना कर्मधारण्य समास, कर्मधारय समास. आता कर्मधारय समास काय आहे? ज्याच्या सुरुवातीलाच बघा त्याच्याबद्दल विशेष अशी माहिती सांगितलेली असते. कशी? महाराष्ट्र, ज्याला आपण महान असे राष्ट्र म्हणतो. महादेव, मोठा असा है ना, महान असा देव. त्याचबरोबर विद्याधन है ना, धन, विद्या हीच खरे धन आहे या अर्थानं. चंद्रमुख, चंद्रासारखं मुख. त्यानंतर रक्तचंदन है ना, रक्तासारखं चंदन. काय म्हणता येईल त्याला? रक्तासारखं चंदन. म्हणजे रक्त कसं असतं? तो लाल भडक असतं, मग रक्तासारखं लाल चंदन. तुम्ही पुष्पाची तर पाहिलेलं आहे, त्याच्यात रक्तचंदनाला किती किंमत आहे ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. घनश्याम, घन है ना, श्याम कसा आहे? तर घनासारखा आहे. ठीक आहे, घन म्हणजे मेघ या अर्थाना, मेघासारखा. मेघश्याम बी कधी कधी शब्द असतो बाळांनो.
ठीक आहे. बरं बघा आता मग एवढं सगळं झालेलं आहे तर तुम्ही हे समासाच्या जोड्या लावू शकता का? शक्यतो बघा जोड्या लावा या अर्थानच विचारला जातो हा. ठीक आहे. बघा आई वडील हा अर्थ कसा आहे? आई किंवा वडील या अर्थानं. बघा पंचवटी आले का तिथं? 5 वडांचा समूह हा कशाचा आहे? बघा लक्षात राहू द्या, संख्या आली अंक आलाय म्हणजे तो द्विगु समास. ठीक आहे. मी इथं डोळे झाकून जोडी लावतो, पंचवटी आले म्हणजे काय? द्विगु समास. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगा बाळांनो, जे येतंय ना त्याच्या जोड्या आधी लावून टाकायच्या, मोकळं व्हायचं, म्हणजे राहिलेल्यांबद्दल तर्क वितर्क लावायला सोपं जाते. नंतर महान असे राष्ट्र, महाराष्ट्र हे कोणता हे होता? तर कर्मधारय समास होता. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे चहा पाणी. आता चहा पाणी आणि आई वडील हे दोन्ही शब्द आहेत, पण मी आता तुम्हाला याच्यात परत आणखी एक गोष्ट सांगणार आहे. कोणती माहितीये का? चहा पाणी हा शब्द आलाय या ठिकाणी ही जर एखादी वस्तूशी रिलेटेड असेल है ना, शक्य म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू संदर्भात असेल, एखाद्या पदार्था संदर्भात असेल, एखाद्या सजीव निर्जीव वस्तू संदर्भात असेल, तर त्या ठिकाणी आहार हा शब्द ध्यानात राहील ना. आहार म्हणजे खाणे पिणे. ठीक आहे. तर समाहार या प्रकारात हा समास येतो. आणि मग मला सांगा या ठिकाणी कोणता भेटतोय तुम्हाला? तर हा जो चहा पाणी आहे तो आहे समाहार द्वंद्व समास, आणि जो आई वडील आलेले आहेत हा कोणता आहे? तर इतरेतर द्वंद्व समास. लक्षात आलं? या ठिकाणी हा शब्द ध्यानात ठेवा. आता मी तुम्हाला काही शब्द विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला ओळखून लिहायचंय. कसं ओळखून लिहाल? आई वडील आला बघा इथं शब्द. काय सांगितलंय बाळांनो? बघा आई वडिलांबद्दल आपण काय सांगितलं होतं? तो इतरेतर द्वंद्व समास आहे. का? ज्या समासाचा विग्रह करताना आणि व है ना यासारख्या समुच्चय बोधक उभयान्वयी अन्वयांचा वापर केला जातो त्यांना इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. कोणता समास म्हणायचं? इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. म्हणजे बघा बाळांनो, जर समजून घेतलं ना, म्हणजे पहा काही दिवसापूर्वी MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना ह्या गोष्टी वाचले की असं यार काय अवघड आहे राव, हे ना कसं डोक्यात बसवायचं. पण ज्यावेळेस ह्याला थोडस असं ट्रिकली थोडस समजून घेण्याचा प्रयत्न केला, नंतर लक्षात आलं अरे हे म्हणजे काहीच प्रकार नाही, आपण सहज सांगू शकतो या अर्थानं. ठीक आहे. त्याला म्हणायचं इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. चला पंचवटी परत परत तेच होतंय आणि डोळे झाकून आपण सांगू शकतो हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? द्विगु समासाचा प्रकार. विद्यार्थी कमेंट करतायत, म्हणतायत सर द्विगु समासाबद्दल आम्हाला अडचण नाही. मग राहिलेल्या प्रकाराबद्दल पण मी सांगतोय तुम्हाला. एक किंवा शब्द जिथं जोडला जाऊ शकतो तो मी सांगितलं. वैकल्पिक व आणि हा शब्द जिथं जोडला जाऊ शकतो तिथं इतरेतर द्वंद्व समास. संपला विषय. बाकी ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तर आपण चर्चा करतच आहोत. ठीक आहे. महान असे राष्ट्र विशेषण जोडलेलं आहे है ना. पहिलं पद महत्वाचं आहे का दुसरं पद महत्वाचं आहे? दुसरं पद महत्वाचं आहे. पण पहिलं पद काय आहे? तर त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे, त्याला विशेषण जोडलेलं आहे, म्हणून या ठिकाणी म्हणायचं कर्मधारय समास. ठीक आहे. चला चहा पाणी बघा इथं फराळाचे पदार्थ, पदार्थ हा शब्द आलाय. ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश होतो त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. हे मी समजून घेण्यासाठी म्हटले बाळांनो. असा त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे हे तुम्ही नंतर पहा. पण समाहार, इथं आहार हा शब्द आला ना, आहार म्हणजे खायची वस्तू. आता ती एक वस्तू असते, पदार्थ असते. अशा वस्तू संदर्भात असा कोणताही शब्द आला तर त्याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास. आता प्रत्येक वेळेस तिथं खायचीच वस्तू येईन असं पण नाही बरं का. काही उदाहरण येणार आहेत, मी तुम्हाला समजून सांगेल. बघा बहीण भाऊ याचा सगळ्यात सुरुवातीला जर काय करायचं असेल ना बाळांनो, तर विग्रह करायचा. त्याचा काय करायचा? विग्रह करायचा. काय आहे? बहीण भाऊ. इथं आपण काय म्हणू शकतो? बहीण आणि भाऊ दोघं, बहीण भाऊ. स्त्री आणि पुरुष, इथं सुद्धा स्त्री आणि पुरुष. इथं कृष्ण अर्जुन हा शब्द वाचताना आपण असं वाचतो का कृष्ण किंवा अर्जुन? नाही, कृष्ण आणि अर्जुन हा शब्द वापरतो. ठीक आहे. विटी दांडू, विटी किंवा दांडू असा शब्द वापरतो का? नाही, विटी आणि दांडू इथं दोन्ही महत्वाचे, विटी पण आणि दांडू पण. इथं शब्द वापरलेला आहे आणि. कोणता शब्द वापरलेला आहे? आणि. किंवा कोणता शब्द वापरलाय? व. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हा इतरेतर द्वंद्व समास झाला. म्हणजे जिथं आणि किंवा व वापरला जातो त्याला तिथं महत्वाचं काय असतं? ते म्हणजे इतरेतर महत्वाचं असतं. काय महत्वाचं असतं? इतरेतर. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे काय प्रश्न विचारलेले आहेत ज्याच्यामध्ये मागे पुढे. आता एकाच वेळी एखादा व्यक्ती मागे आणि पुढे असू शकतो का? नाही. इथं काय वापरलंय? मागे किंवा पुढे है ना. काय वापरले?
किंवा वापरले. काय वापरले? किंवा. इथं 2 किंवा 3. आता सांगितलं ना, आईनं मला विचारलं किती चपात्या खाशील बाळ्या? मला बाळ्या म्हणत नाही, ठीक आहे. किती चपात्या खाशील रामड्या? मग मी काय सांगणार? 2 किंवा 3 खाईल. किती खाईल? 2 किंवा 3. सर किती खोडं बोलता, आताच म्हणले होते 4 किंवा 5. ते 4-5 उदाहरण होतं, आता 2-3चं उदाहरण आलंय ना, समजून घ्या. 2 किंवा 3. इथं शब्द कोणता आला? किंवा हा शब्द आला. कोणता शब्द आला? किंवा. धर्म अधर्म, धर्म किंवा अधर्म, है ना, 2 शब्द आले. शब्द आलाय अथवा, धर्म अथवा अधर्म, नफा किंवा तोटा, नफा तोटा. मग मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी विकल्प आलेला आहे. किंवा हा शब्द आला म्हणजे काय आलं? विकल्प आला. आणि म्हणून या समासाला म्हणायचं वैकल्पिक समास. कोणता समास म्हणायचं? वैकल्पिक समास. बाळांनो, कोणताही प्रश्न येऊ द्या, आता विद्यार्थी 100% या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतात. ठीक आहे. बघा आता इथं शब्द काय विचारलाय बघा, पालेभाजी, मीठ भाकर, अंथरून पांघरून आणि शेतीवाडी. आता मला सांगा, मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगितली होती, आहाराच्या संदर्भानं वस्तू विचारली, त्याच्यात एखाद्या वस्तूच्या संदर्भानं विचारलंय, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कोणता समास आहे, है ना? समाहार. कोणत्या? आपण जे काही समासाचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये समाहार शब्द ध्यानात ठेवायचा. म्हणजे वैकल्पिक, इतरेतर आणि समाहार. याच्यात वैकल्पिक कधी, इतरेतर कधी आणि समाहार कधी, हे शब्द 3 गोष्ट ध्यानात ठेवायचे. वैकल्पिक तिथं किंवा और असे शब्द येतात, किंवा अथवा. इतरेतर मध्ये आणि व शब्द येतात. आणि समाहार मध्ये काय शब्द? दोन्ही शब्द महत्वाचे असतात. समाहार मध्ये काय? दोन्ही शब्द. बघा, अंथरून पण महत्वाचं असतं आणि पांघरून पण महत्वाचं असतं. म्हणजे असं होऊ शकतं का तुम्हाला थंडीत एखाद्या ठिकाणी झोपायला नवीन ठिकाणी दिले, तुम्हाला फक्त अंथरूणच दिले, पांघरून दिलंच नाही, मग तुम्ही ते गोधडच पांघरून घेत, असं होईल ना? मग त्या दोघांचा एक वापर करावा लागतो. म्हणजे शब्द महत्वाचं काय? दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. ठीक आहे. अशा या ठिकाणी मीठ आणि भाकर दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. पाले आणि भाजी हे दोन्ही शब्द त्या दृष्टीने अर्थ सिद्ध करण्यासाठी महत्वाचे आहेत. हे झाले समाहार द्वंद्व समासाचे, समाहाराचे उदाहरण आहेत. ठीक आहे. चला बघा, आता या ठिकाणी आपल्याला विग्रह फोड करायची. विग्रह फोड कशी करायची? कशी करणार? राम आणि लक्ष्मण हे चिन्ह आणीच आहे ना बाळांनो. ठीक आहे. राम आणि लक्ष्मण, राम किंवा लक्ष्मण असा शब्द होतो का इथं? नाही होत. मग इथं समासाचे नाव कोणतं असणार? हे समासाचे नाव असणार आहे इतरेतर. कोणतं असणार आहे? इतरेतर. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, है ना. आधी काय करायचं मला सांगा, है ना, 3 भुवन. इथं काय म्हणायचं? राम आणि लक्ष्मण. हा शब्द काय असेल? राम आणि लक्ष्मण. इथं काय आहे सांगा? 3 परत भुवन, हे 2 वेगवेगळे शब्द. इथं शब्द कोणता तयार झाला सांगा? द्विगु शब्द तयार झाला. इथं काय आहे? सुख आणि दुःख. ठीक आहे. सुख आणि दुःख दोन्ही आहेत का? नाही. सुख किंवा दुःख हे 2 शब्द वेगवेगळे. सुख किंवा दुःख म्हणजे या ठिकाणी इथं सुद्धा काय झालं? या ठिकाणी वैकल्पिक झालंय. मुख कमल, है ना. आताच आपण मुख कमल याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. ज्याचे मुख कमळासारखे आहे असा मुख कमल म्हणजे तो कोणता शब्द झाला? या ठिकाणी कर्मधारय समास झाला. केर कचरा, यात दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. केर आणि कचरा दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे? तो आपल्या चहा पाण्यासारखा, वस्तूसारखा, म्हणजे हा समाहार प्रकरणातला हा शब्द येतो. आणि सप्तर्षी, 7 ऋषींचा समूह आला इथं. परत संख्येनं सुरू होत असेल तर मग तो कोणता आला? द्विगु समूह. बघा, आपण या ठिकाणी ह्या गोष्टी उत्तर समजून घेऊ. राम आणि लक्ष्मण, इथं आणि हा शब्द आलाय म्हणजे हा इतरेतर द्वंद्व समास झाला. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह म्हणून या ठिकाणी द्विगु समूह समास झाला. त्यानंतर सुख दुःख, इथं किंवा शब्द आला म्हणजे वैकल्पिक द्वंद्व. आणि केर कचरा मी आता सांगितलं तुम्हाला, है ना, समाहार द्वंद्व समास. जो शब्द दोन्ही महत्वाचा असतंय, ज्याच्या दोन्ही महत्वाचा असतंय तो या ठिकाणी. ठीक आहे. पुढे बघा, आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार असतात. हे तुम्हाला आता आहे ना, आतापर्यंत आपल्याला उदाहरणं झाली. तर आपण आता कुठं थिअरी पाहिलं. द्वंद्व समासाचे 3 प्रकार असतात. पहिला असतो इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. ठीक आहे. तर याच्यामध्ये इतरेतर मध्ये काय? 2 शब्द आणि वैकल्पिक मध्ये किंवा अथवा आणि समाहार मध्ये काय? ते दोन्ही शब्द महत्वाचे असतात. समाहार मध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात. इथं ना अथवाने जोडलेलं असतंय, ना किंवा ना ऑर ना आणि ना कशानच. ठीक आहे. चला
पुढचा प्रकार आहे द्विगु समास, ज्याच्यात पहिलं पद काय असते, संख्या विशेषण असते. कर्मधारय समासामध्ये काय असते, दोन्ही पद एकाच विभक्तीत प्रथमा असतात आणि विशेषण विशेष संबंधी असतो, म्हणजे पहिलं पद दुसऱ्याबद्दल थोडीशी जास्त माहिती सांगतं. महाराष्ट्र, तर राष्ट्र कसं आहे बाबा, महान आहे, झाला विषय संपला. ठीक आहे. आणि तत्पुरुष समास हा शक्यतो इथं कधी विचारला जात नाही, पण कधी विचारला तर ध्यानात ठेवायचं, इथं जे दुसरं पद असते ना ते महत्वाचं असतंय. काय, राजपुत्र, पुत्र महत्वाचा आहे का नाही, पुत्राबद्दल माहिती सांगितली, कसा, राजपुत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर देवघर, घर महत्वाचं आहे हो, कोणासाठी, देवासाठी, हे महत्व. ठीक आहे, तर घर महत्वाचं आहे. अशा पद्धतीने शब्द आहेत. बघा बरं, या ठिकाणी काही शब्द विचारलेले आहेत, सांगता येतात का, सांगा मला, कमेंट मध्ये सांगाल तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं. काय सांगाल, पाप किंवा पुण्य. पण इथं काय विचारलं, इथं किंवा या शब्दाने हा जोडला जातो. चातुर्मास, 4 महिन्याचा आहे ना, 4 महिन्याचा समूह, महान असा देव, तेच ते शब्द रिपीट होतात. भाजीपाला, आणि मग मला सांगा आता, भाजीपाला हा शब्द कसा आहे, समाहार द्वंद्वातला आहे. महादेव हा कर्मधारय समासातला आहे. चातुर्मास द्विगु समासातला आहे, इथं संख्या आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाप आणि पुण्य. ठीक आहे, किंवा पाप किंवा पुण्य, आणि म्हणू शकतो का, नाही, पाप किंवा पुण्य असं असतं, विरुद्धार्थी शब्द असतात हे दोन. आणि मग या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे आपला कोणता, किंवा आलाय म्हणजे विकल्प आलाय, म्हणजे वैकल्पिक समास. हे ध्यानात राहू द्या शब्द. ठीक आहे. चला, एवढे प्रश्न ध्यानात ठेवाल तुम्ही, एवढे जे शब्द विचारलेले त्याच्यातलाच एक शब्द या ठिकाणी रिपीट होईल आणि तुम्हाला समास ओळखता यायला पाहिजे. बाकी जर तुमच्या काही समासाबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, तुम्हाला त्याचं पर्सनली उत्तर भेटेल. पण पुढच्या येणाऱ्या सेशन मध्ये आपण तुमच्या डाऊट बद्दल विशेष डिस्कशन करूयात, विशेष चर्चा करूयात, ते पण तुमच्या प्रश्नाच्या डिटेल्स सोबत. ठीक आहे. चला, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये, तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला असे बाकीचे सेशन जर पाहायचे असतील ना तर कमेंट सेशन मध्ये तसं विचारा, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण बाकी सेशनच्या लिंक दिलेल्या आहेत, जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पहा, तुम्हाला बाकी भागांबद्दल सुद्धा अभ्यास करता येईल. चला, भेटूयात पुढच्या सेशन मध्ये, तोपर्यंत बाय. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, चांगले मार्क्स मिळवा, व्याकरणाचा संपूर्ण भाग सोडवा, आणि बाकी घटकाच्या तयारीसाठी सुद्धा आपले बाकीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये, तोपर्यंत बाय.